म्हणजे काय? काय म्हणतात? काय म्हणतात? चरत विक्क विचारेकं भोजनिता भोजन सुखा लोकानुकंपाय मज्जा कल्याण जन मनुष्यान. हे भिक्षूंनो, तुम्ही लोकांच्या हिताकरिता, लोकांच्या सुखाकरिता, लोकांच्या कल्याणाकरिता त्या ठिकाणी गेलो पाहिजे. काय म्हणतात? आणि हा लोकांच्या सुखासाठी, त्यांच्या कल्याणासाठी विकूनही गेलं पाहिजे. म्हणजे असे विनय बोधी या ठिकाणी आले. किती किलोमीटरवरून आलो मी? 1200 किलोमीटर. किती मोठे भाग्यवान लोक आहेत. आणि हा प्रथम उपदेश भगवंतांनी सारनाथला 5 भिक्षूंना दिला होता. किती भिक्षूंना? 5. तर त्या 5 भिक्षूचे काय नाव होते? माहित नाही. तर त्या 5 भिक्षूंचे नाव होते, पहिला होता काश्यप, दुसरा महाना, तिसरा अश्वजित, चौथा भद्र आणि 5वा महाना. काश्यप, भद्र, अश्वजित, महानाम, काश्यप आणि महानाम, अश्वजित, काश्यप, भद्र आणि शेवटचा कोण माहित नाही. तेव्हा ते अश्वजित. असे 5 भिक्षू त्या ठिकाणी भगवंतांनी उपदेश केला होता की चरत विक्क विचारेकं भोजनिता भोजन सुखाय लोकानुकंपाय मंच कल्याण जन मनुष्यान. लोकांच्या सुखाकरिता, लोकांच्या हिताकरिता भिक्षूनं त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि मग आपण परित्राण का घेतो हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर भगवंतांनी त्या ठिकाणी उपदेश देताना म्हटलं होतं की ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे, ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे, आणि मरण हे अटळ आहे, त्याला कोणी टाळू शकत नाही. आपल्या घरामध्ये जर आजार असला तर भगवान बुद्धाने सुद्धा सुत्तामध्ये सांगितलं होतं, त्या सुत्ताप्रमाणे ते सुत्त त्या आजाराच्या जर कानावर पडले तरी आपल्या घरातला आजारसुद्धा बरा होतो आणि आपल्या घरात सुख आणि शांती लागते. म्हणून आपण त्या घरामध्ये परित्राण घेत असतो. म्हणून आपण वर्षावासामध्ये असो किंवा अधिकदाचित जर भिक्षू आले तर आपल्या घरामध्ये आपण परित्राण घेतलं फार गरजेचं असते आणि घेतलंच पाहिजे. भिक्षू जर आपल्या इथं आले तर सुरुवातीला भिक्षूच्या आल्याबरोबर पाय धुवायचे, त्यांना त्याचे हात धुवायचे, नंतर त्यांना मध्ये करायचा. ही प्रथा असते, पण इकडे लोकांना माहीत नाही. म्हणून तुम्ही नवीन आहात याच्यासाठी सांगणं खूप गरजेचं असते. तर आपल्या इथं जर भिक्षू आले तर भिक्षूच्या आधी बाहेरच त्यांचे पाय धुवायचे, त्याचे हात धुवायचे, नंतर त्यांना ब्रश करू द्यायचा. एवढं तुम्हाला समजलं. आता समजलं. त्याच्यानंतर पुढे जर नाही आम्ही सांगत नसतो. ते लोक सांगत ना वहिनी